अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी रोहिणी परत एकदा तुमच्यासाठी खूप महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे। महत्त्वाचा नाही म्हणणार, पण एक छोटासा असा संदेश म्हणू शकता, किंवा असं मला थोडंसं असं वाटलं की मला तुमच्या सर्वांशी ही गोष्ट शेअर करायची आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवायची म्हणजे हिम्मत करतेय। तुम्ही बघू शकता माझ्या मागे स्वामी आहेत, दत्तगुरूंचा फोटो आहे, त्यांच्या चरणी म्हणजे डोक्यात एक जस्ट छोटीशी गोष्ट आली एक 2 मिनिटापूर्वी, आणि विचार केला की कॅमेरा ऑन करावं आणि माझ्या मनातलं आहे जे ते बोलून टाकावं। तर मला ना एक खूप म्हणजे नाजूक विषय बोलू शकते हे मी, कारण कसं आहे ना, काही जणांना म्हणजे आजच्या व्हिडिओमुळे मी अशी काही खूप मोठी नाही आहे, किंवा यूट्यूब बद्दल जर का बोलायचं असेल मला, तर मी यूट्यूब म्हणजे 2018 पासून करतेय। पण कसं असतं ना, माझे बाकीचे कामं पण असतात, त्यामुळे मी असं प्रॉपर जे यूट्यूबचं काम आहे ते 2020 मध्ये म्हणजे लॉकडाऊन चालू झालं तेव्हापासून स्टार्ट केलं। पण मला स्वामी सेवा म्हणजे स्वामींचं मी म्हणजे असं नाही म्हणत की मी खूप आधीपासून करत होते, पण स्वामी आहेत किंवा स्वामींच्या मठात जाणं, स्वामींच्या म्हणजे केंद्रात तर नाही म्हणता येणार, मठात जाणं किंवा केंद्र तेव्हा मला माहिती नव्हतं, मठ माहिती होतं, कारण आमच्या घराच्या शेजारीच म्हणजे 10 वर्षापूर्वीची गोष्ट, 10-11 वर्षापूर्वीची गोष्ट, किंवा त्याच्या आधी सुद्धा, लग्नाच्या आधी सुद्धा मी स्वामींच्या केंद्रात गेलेले आहे। म्हणजे नाशिकला वगैरे जेव्हा मी राहायचे, माझं माहेर नाशिक आहे, किंवा तिकडे येवल्याला मी राहायचे, तर येवल्याला मी जी म्हणजे आपल्या इकडे मेन रोडला स्वामींचं मंदिर आहे तिथे मी गेलेली आहे। तर मला म्हणजे असं माहिती होतं, या सगळ्या गोष्टी होत्या, पण जे आपण म्हणतो ना स्वामी सेवासाठी असं मी म्हणणार नाही की मी खूप जुनी, खूप वर्ष झाले मला असं वगैरे, असं मी अजिबात काही म्हणणार नाही। स्वामी माझ्याबरोबर हे मला असं वाटतं तेव्हापासून होते, आणि पण मला असं कधी जाणवलं नाही की मला स्वामी सेवा म्हणून खूप काही ग्रंथ वाचायचे, खूप काही माळ जपायची आहे। फक्त स्वामींकडे गेले, हात जोडले आणि एवढंच करायची, बाकी काही करत नव्हते मी, कारण मला म्हणजे खरं सांगते एवढा वेळ नव्हता। म्हणजे मी कष्ट करायची, मी कर्म करायची, म्हणजे माझं तेव्हा शिक्षण चालू होतं, माझा जॉब होता, सगळ्याच गोष्टी होत्या। तर विषय असा, मी कुठून कुठे चालली आहे, विषय असा, तर कसं असतं ना, स्वामी सेवा करणं हे सर्वांच्या नशिबात असावं, सर्वांनी स्वामी सेवा करावी ही मला खरंच वाटतं, आणि मला असं वाटतं की स्वामी सर्वांपर्यंत पोहोचावे, खरंच मला खरंच असं वाटतं। आणि त्याचमुळे जेव्हा मला या गोष्टीचा अनुभव आला, जेव्हा मला दत्तगुरूंनी हा संकेत दिला, आणि माझ्या आजूबाजूला अशी लोक निर्माण झाली ज्यांच्यामुळे मी दत्त सेवात, स्वामी सेवेत आले, आणि खरंच त्यांना मी त्यांना खरंच खूप थँक्यू म्हणेल, कारण त्यांच्यामुळे माझ्या आयुष्यात खूप छान गोष्टी घडायला लागल्या। अडचणी येतात, जातात, राहतात, नाही राहत, ह्या सगळ्या गोष्टी आपल्या सर्वांच्या आयुष्यात घडतात, त्यामुळे त्याबद्दल काही काळजी नसावी। बट मला असं म्हणायचं आहे की स्वामी सेवा, प्रॉपर स्वामी सेवा मी अजूनही करत नाही, माझ्याकडनं अजूनही होत नाही, कारण स्वामींना जेव्हा त्या गोष्टी करायच्या आहेत, करून घ्यायच्या, तेव्हा मला ते करून घेतील माझ्या हातनं, पण माझ्या मुखातून स्वामींचं नाव कधी जात नाही, हे सर्वात मोठी गोष्ट आहे। बरं, तर त्याबरोबर मी बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकले, बऱ्याचशा लोकांकडनं शिकले, युट्यूबवरून शिकले, माझ्या आजूबाजूच्या लोकांकडनं शिकले, माझ्या घरच्यांकडनं शिकले, आणि असं शिकून मला खरंच खूप चांगल्या गोष्टी करायला मिळाल्या, आणि करती आहे मी, जेवढं जमेल तेवढं मी करते। पण काय झालं ना, मी एक व्हिडिओ केला होता ज्यामध्ये म्हणजे अनघा लक्ष्मीचा, तर मला भरपूर जणांनी विचारलं की मला हे ग्रंथ कुठे मिळेल, मला हे ग्रंथ पाहिजेलंय, मला हे असं हवंय, तसं हवंय। तर मला ना स्क्रीनशॉट काढायचा सुद्धा वेळ भेटला नाही, कम्युनिटीवर टाकायला सुद्धा वेळ भेटला नाही, कारण मला तेवढं म्हणजे मला नाही वाटत की अशी स्वामी सेवा म्हणजे एखादं ग्रंथ देणं, एखादी ही गोष्ट देणं माझ्या ह्याच्यात आहे। तर मला एवढंच म्हणायचंय, मला सगळ्या गोष्टी एवढ्या सगळ्या लॉंग पर्यंत नाही न्यायच्या, मला एवढंच म्हणायचंय की स्वामी सेवा जर का तुम्ही करत असाल तर कमी भाव, जास्ती भाव अशा गोष्टी करू नका। असं करू नका नाही म्हणणार मी, पण जे प्रामाणिक आहे ते प्रामाणिक गोष्टींनी करा। हा हेतू खूप छान आहे की स्वामी सेवा तुम्ही सर्वांपर्यंत नेताय, तुम्ही सर्वांना स्वामी सेवेत आणताय, ही खरंच खूप मोठी गोष्ट आहे, आणि खरंच खूप छान गोष्ट आहे। आणि ह्यासाठी आपण सर्व म्हणजे
आपण सर्व 10-10 जणांना जरी ह्या गोष्टी सांगितल्या ना, तर खरंच अख्खं जग स्वामी सेवेत जाईल आणि सगळ्यांच्या अडचणी दूर होतील. अडचणी दूर नाही होणार म्हणणार मी, पण मार्ग निघतील असं मला म्हणता येईल. आणि हो, त्यासाठी ज्या ज्या गोष्टी लागतात मी तुम्हाला सांगते बघा. कर्मकांड ह्यावर मी आत्ता कुठे विश्वास करायला लागले. मी आधी कधीच करत नव्हते आणि आत्ता सुद्धा जेवढे करायला हवे ना तेवढे मी करत नाही. पण माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही कर्मकांड करताय, दुसऱ्यांना करायला लावताय, खरंच चांगली गोष्ट आहे. कारण त्याच्याने आपली स्वामी सेवाच होते किंवा त्याच्याने आपली गुरूंची सेवा होते आणि त्यासाठी तुम्ही लोकांना प्रेरित करताय, ही खरंच चांगली गोष्ट आहे. पण कसं असतं ना, त्यामध्ये मी ह्या गोष्टी बघितल्या की चढ उतार फार चाललेत. म्हणजे बघा, कोणी काही गोष्टी कमीमध्ये देतं, कोणी काही गोष्टी थोडं जास्ती किमतीत देतं. तर त्या गोष्टी करण्यापेक्षा मी असं म्हणेल, तुम्ही त्या गोष्टी करा, त्याबद्दल माझा काही हे नाहीये. पण आजूबाजूला पण आपले भरपूर केंद्र असतात. तुम्ही शोधलं ना, तुम्हाला सापडेल. कोणालाही विचारा, तुम्हाला सापडेल. आणि जर का तुम्हाला सांगू का तुम्हाला केंद्र कसं सापडतं, तुम्हाला जर का स्वामींनी हाक मारली असेल ना, स्वामींच्या जर का मनात असेल ना की तुम्हाला आजूबाजूचे केंद्र मिळावं किंवा आजूबाजूला तुम्हाला कळावं की इथं केंद्र आहे किंवा इथं तू ये, माझी भेट घे, असं जर का ते स्वामी सांगत असतील ना, तर ते तुम्हाला मिळतं. किंवा किती तुम्ही ऑनलाईन मागवा, किती तुम्ही ऑनलाईन गोष्टी करा, त्या गोष्टी होणार नाही. त्यामुळे स्वामींकडनं परवानगी, त्यांच्याकडनं परमिशन मिळायला हवी आणि ती परमिशन मिळाल्याशिवाय आपल्याला कोणतीच गोष्ट मिळू शकत नाही. तुम्हाला सांगते, मी माझ्या मंदिरात म्हणजे माझ्या देवघरात श्रीयंत्र माझ्याकडे आलं, कुबेर यंत्र आलं, कमळगट्ट्याची माळ आली, शंख ऑलरेडी आमच्या याच्यात आहे, त्याच्यामुळे मी कुठलंही दक्षिणावर्ती शंख वगैरे असं नाही. आमच्या देवघरात माझ्या म्हणजे सांगते की 2-3 पिढ्यांच्या आधीपासून जे आहे तेच मी ठेवलं, त्याच्यामुळे त्याच्याबद्दल मी बोलत नाहीये. त्यामुळे ज्या गोष्टी आहे, पण ज्या गोष्टी मला असं वाटतं की मी त्या ॲडिशनल कराव्या आणि त्यावरची मी सेवा करावी, याबद्दल मला म्हणजे करण्याची इच्छा आहे, तसं मी करते. पण मला एवढंच म्हणायचं आहे की बघा, स्वामी सेवा करणं, स्वामी सेवा करण्यासाठी लोकांना प्रेरित करणं ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे. पण प्लीज माझं एवढं म्हणणं आहे एवढं सगळ्या व्हिडिओमधनं की कॉम्पिटिशन प्लीज करू नका. स्वामी सेवा करणं म्हणजे कॉम्पिटिशन नाही आहे. आणि तुम्ही 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष, 5 वर्ष, 2 वर्ष, 1 वर्ष जरी स्वामी भक्त असाल ना, स्वामींसाठी सर्व म्हणजे एकूण एक, अगदी लहान तानं बाळ जे अगदी आज जन्मलं असेल ते सुद्धा त्यांच्यासाठी भक्तच आहे. त्यामुळे मी असं जेव्हा ऐकते ना, मला म्हणजे असं वाईट वाटतं की मी एवढ्या वर्ष नाही सेवा करू शकले. म्हणून असं मी म्हणू शकते की मी म्हणजे मी असं वाटतं की एवढं का नाही आले तेव्हा स्वामी माझ्या याच्यात. पण ती स्वामींची इच्छा असते, त्यांची इच्छा असते, त्याशिवाय ती गोष्ट घडत नाही. आणि स्वामी, मी तसं सांगितलं की मी स्वामी माझ्याबरोबर, तुम्हाला सांगते 2007 पासून स्वामी माझ्याबरोबर, म्हणजे स्वामी हे कोण आहेत किंवा स्वामी हे कसे दिसतात, ते काय करतात, किंवा म्हणजे ते म्हणजे आपण म्हणतो ना की त्यांचं मार्ग म्हणजे आपण काय, म्हणजे काय आहे, एक स्टार्टिंग पॉइंट म्हणू शकतो आपण, तेच मला माझ्या म्हणजे इनिशियल डेजमध्ये जेव्हा मी कॉलेजमध्ये नेमकी गेले तेव्हा मला कळलं. म्हणजे 2017 म्हणजे 10 असं मी जर का म्हणलं तर 2023 म्हणजे 16 वर्ष म्हणेल मी. पण नाही, मी एवढी मोठी स्वामी भक्त नाही आहे. जे काय आहे स्वामींच्या कृपेने आजपर्यंत खरंच चांगलं आहे. आणि मे बी तेव्हा जेव्हा स्वामींनी मला त्यांच्या मठात बोलून घेतलं, मे बी त्यांच्या तेव्हाच्या वेळेस पॉइंट ऑफ व्ह्यू काहीतरी वेगळा असेल. त्यामुळे मला एवढंच म्हणायचं आहे, स्वामी सेवा करत आहात, स्वामी सेवा करत राहा, स्वामी सेवा सर्वांपर्यंत पोहोचवत राहा. त्याचबरोबर स्वामी सेवेसाठी कॉम्पिटिशनमध्ये एंटर करू नका, प्लीज कॉम्पिटिशनमध्ये एंटर करू नका. तुम्हाला सांगते बघा, जस्ट माझ्याकडे पुस्तकं आहेत, ज्ञानदान वगैरे, म्हणजे माझ्याकडे सगळं आहे, ऑलमोस्ट सगळं, म्हणजे माझ्या जवळच केंद्र आहे, मला खूप जवळ आहे. म्हणजे मला माहिती, माझ्या गोष्टी नाही माहिती ना त्या पण मी घेऊन येते. का तर मला माहिती हवी आहे, मला माहिती घ्यायची आहे, मला माहिती सांगायची आहे, मला सगळ्यांना सांगायचं आहे. त्यामुळे मला स्वामी सेवेत अजून घट्ट व्हायचंय आणि सर्वांना माझ्या बरोबर न्यायचंय, ही माझी या मागची जी आहे ती गोष्ट आहे. त्यामुळे कसं आहे,
मला बऱ्याचशा जणांनी विचारलं पोथी तुम्ही देऊ शकता का, हे करू शकता. मला कुठली गोष्ट विकायची नाही, मला बिझनेस करायचा नाही आहे, मला कोणत्याही गोष्टी करायच्या नाही आहे. मी तुम्हाला सांगते, एक मी साच्यांचा व्हिडिओ केला होता. मी मला माझ्या लास्ट व्हिडिओमध्ये पण सांगितलं असेल, मी साच्यांचा व्हिडिओ केला होता. त्यावरनं मला खूप इंस्टाग्रामवर मेसेजेस आले. जर का ते लोक जर का आज व्हिडिओ बघत असतील ना, तर सो सॉरी, मी तुम्हाला रिप्लाय करू शकले नाही, कारण माझे बाकीचे कामं खरंच ॲक्च्युली एवढे आहेत की मला खरंच नाही वेळ भेटत. पण मे बी मला स्वामींनी असा संदेश दिला की बिझनेस इज नॉट युअर वर्क. त्यामुळे बिझनेस तुम्ही मला नाही करायचा आहे, आणि ॲक्च्युली नाही करायचं आहे. मला कसं होतं की हा एक ओळखीचे जण आहे, त्यांच्याकडनं मी देऊ शकते, पण ते माझं मार्ग नव्हता. त्यामुळे मी सहजपणे त्यातनं अलगदपणे निघाले. त्या माझ्या व्हिडिओला पण व्ह्यूज आले बऱ्यापैकी, ऑलमोस्ट पटकीने व्ह्यूज आले, पण नव्हतं ते माझं मार्ग, त्यामुळे मी नाही केलं. तसंच मी यापुढे मी तुम्हाला सांगते, मी मोठीच हो न हो, माझं चॅनल वाढो न वाढो, माझ्या गोष्टी हो न हो, मी कधीच म्हणजे मी असं म्हणते की मी कधीच म्हणजे मला कधीच कोणत्या गोष्टीचं कॉम्पिटिशन करायचं नाही. मला कधीच कोणत्या गोष्टी, हां तुम्हाला माझ्याकडनं मदत हवी असेल, मी तुम्हाला म्हणजे एखादा फोन नंबर देऊन टाकेल, एखाद्यांचा पत्ता देऊन टाकेल, काही करेल, पण मला त्यातनं काही फायदा, 1 रुपयाचा सुद्धा फायदा मला करून घ्यायचा नाहीये, काहीच नाही. कारण मला कसं वाटतं ना, कॉम्पिटिशन कशाची करायची आहे, स्वामी सेवा आपण किती करतो त्याची कॉम्पिटिशन करायची आहे. आज मी किती स्वामी मंत्र जपले, आज मी किती स्वामींचं नाव घेतलं, याची कॉम्पिटिशन करा, आणि खरंच करा. ह्यानी तुमचं चांगलं होणार आहे, ह्यानी तुमच्या आयुष्यात बदल घडणार आहे. स्वामींची सेवा करून घेण्यात सुद्धा तुम्हाला सांगते, स्वामी स्वतः सांगतात, जोपर्यंत मी म्हणत नाही तोपर्यंत कोणीही माझ्या जवळ येत नाही. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे, ही गोष्टी मी कुठून शिकते, म्हणजे शिकते म्हणण्यापेक्षा कुठून मला ह्या गोष्टी प्रेरणा देतात, तर जी स्वामींची जी सिरियल आहे ना, जय जय स्वामी समर्थ, त्यामध्ये ती मी ना रोज 2 ते 3 एपिसोड्स बघते. म्हणजे मी स्टार्टिंगपासून बघते, मी रेग्युलर नाही बघत, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नसतो रेग्युलर बघण्यासाठी. मी स्टार्टिंगपासून बघत आले, आतापर्यंत आय थिंक 120 किंवा 130 एपिसोड्स माझे झालेले आहेत. आधी पण बघितले, तर मी रिपीटेड बघते, कारण त्यात स्वामी खूप छान संदेश देतात, आणि त्या संदेशातनं काहीतरी नवीन शिकायला मिळतं, काहीतरी नवीन. आणि तुम्हाला सांगू, माझ्याबरोबर हा एक अनुभव आहे. एखाद्या वेळेस मी जेव्हा एखाद्या अडचणीत असते ना, किंवा एखाद्या वेळेस मी जेव्हा एखाद्या प्रश्नात असते ना, आणि मी दर रात्री 2 एपिसोड तरी बघते, तर त्या गोष्टीतनं तुम्हाला सांगू, त्या एपिसोडमध्ये त्या गोष्टीचं मला उत्तर मिळून जातं, मला खरंच उत्तर मिळून जातं. त्यामुळे लक्षात ठेवा, स्वामी सेवा करत राहा. स्वामींची सेवा करण्यासाठी कॉम्पिटिशन करू नका. आणि त्याचबरोबर मी किती मोठा आहे, तो किती लहान आहे, त्याचबरोबर इथे कमी भाव आहे, तिथे जास्ती भाव आहे, किंवा काही, म्हणजे हे बघा, बाकीच्या म्हणजे असं काही नाही आहे. म्हणजे कसं आहे, कुठेही करा, कशीही करा, सगळ्यांचं, म्हणजे मी हे इन जनरल बोलते की काही असू दे. बरेचसे जण बघितलेत जे अगदी ॲज लाईक थोडासा चॅनल जरी वाढला तर हे करायला लागले, कारण मला माझ्या साच्यांच्या व्हिडिओपासून कळालं. आणि ते तुम्हाला सांगू, माझा जरी साच्यांचा व्हिडिओ होता ना, तो व्हिडिओ जो आहे तो ॲक्च्युली माझे फ्रेंडच आहे, त्यांच्याकडे ते मिळून जातात. मी सांगते, मी कधीपासून ऑर्डर दिलेलं आहे, मला अजून नाही मिळाले. म्हटलं, मी जर का लोकांची ऑर्डर घेतली त्यांना मिळालीच नाही, तर लोक मला चपलेनी हाणायला कमी करणार नाही. त्यामुळे असं अजिबात नाही. माझं ते काम नाही, मी ते करणार नाही. मला ते स्वामींनी सांगितलं नाही, त्यामुळे मी करणार नाही. आणि मी माहिती आहे का, ती गोष्ट, तो व्हिडिओ टाकायच्या आधी मी स्वामींना प्रे केलं होतं की स्वामी, जर का तुमच्या मनात इच्छा असेल तर हे कार्य पुढे जाऊ द्या, नाहीतर तुम्ही ते तिथल्या तिथे थांबवलं तरी चालेल. आणि त्यांनी तिथे थांबवलं, आणि मला ते कळलं की ते माझ्यासाठी नाही. किती बडबड करते मी, इतकं बोलली आहे की ऑलमोस्ट 13 मिनिटाचा व्हिडिओ झाला आहे. तर ह्याच्या मागे माझा हेतू एवढाच आहे की स्वामी सेवा करायची असेल तर दररोज, दर मिनिटाला, दर क्षणाला स्वामी सेवा करत राहा. कॉम्पिटिशन करू नका, कारण स्वामी सेवा ह्याचं म्हणजे मला असं बोलायचं नाही आहे, पण म्हणजे आपण म्हणतो ना की याचं बाजार न मांडता याच्यात तुम्ही किती तुमचे प्रारब्ध, किती तुमच्या चांगल्या गोष्टी, किती तुमच्या पॉझिटिव्ह गोष्टी चांगल्या रीतीने पुढे घेताय ह्याबद्दलचे हे करा. बघा, मला असं वाटतं की जेवढं आपण स्वामी नाम जपू तेवढं आपला दिवस छान जातो, तेवढा आपला दिवस खूप सुंदर जातो, आणि तेवढाच आपला दिवस खूप म्हणजे कितीही कष्ट येणार असतील ना, ते कष्ट कमी आरामात होऊन जातात. तर एवढंच मला सांगायचं होतं. जस्ट एक चिटचॅट व्हिडिओ किंवा गप्पा मारणारा व्हिडिओ मी करायचा होता.
म्हणून मी केला. बाकी कोणाचे काही मन दुखवलं गेलं असेल, कोणाला काही वाईट वाटलं असेल किंवा कोणाला काही असं हे झालं असेल तर क्षमा असावी. माझं असं कोणालाही म्हणजे माझं असं काही म्हणजे मी कोणामुळे करतच नाहीये. मी ऍक्च्युली त्या माझ्या साच्याच्या व्हिडिओपासनं म्हणजे आणि माझ्या ज्या अनघा लक्ष्मीच्या व्रताच्या पुस्तकामुळे मला असं जाणवलं की मला ते देता नाही आलं. मग त्याचं कन्फेक्शन किंवा म्हणू शकतो ना आपण कन्फेशन म्हणून मी हा व्हिडिओ बनवला. आणि मला असं सांगायचं होतं की स्वामींनी मला नाही सांगितलं म्हणून मी नाही करत आहे प्लीज. पण हा अनघा लक्ष्मीच्या पुस्तकाचा फोटो जर का टाकायचा असेल तर मी नक्की टाकेल. त्यामुळे नो प्रॉब्लेम, मी तेवढं ते नक्कीच करेल. तर चला भेटूया परत अजून एका छानशा व्हिडिओबरोबर. खूप छान छान माहितीचे व्हिडिओज येणार आहेत आता, त्यामुळे काळजी घ्या. असेच आपले व्हिडिओ बघत राहा. परत भेटू अजून एका छानशा व्हिडिओ बरोबर. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.